नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास येवला तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये अचानक झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। पाऊस जास्त जोराचा नसला तरी सोसाट्याचा वारा आणि अधूनमधून येणारा पाऊस यामुळे शेतातील काढणीयोग्य असलेला कांदा, गहू, हरभरा तसेच कांदा बियाण्याचे डोंगरे या पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान होणार आहे। काढून ठेवलेला कांदा देखील काही ठिकाणी भिजला असून गव्हाचे क्षेत्रही पावसामुळे आडवे झाले आहे। 1 ते 1.5 तास अधूनमधून पावसाच्या सरी मेघगर्जनेसह पडत असल्याने शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली। येवला तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांमध्ये या पावसाने हजेरी लावली। येवला तालुक्याच्या चिचोंडी, साताळी, निमगाव, अंगणगाव, एरणगाव, नेवरगाव, रायते, भाटगाव, पिंपरी तसेच धुळगाव आदी गावांमध्ये पाऊस पडल्याने शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। अचानक झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची शेतामध्ये धावपळ झाली। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी प्रमोद पाटील, येवला। धन्यवाद। गेले 2 दिवसापासून हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला। मात्र आज दुपारी 3 वाजेच्या दरम्यान येवला तालुक्यातील आमच्या निमगाव मडव परिसरात मेघगर्जनेसह जोरदार वादळी वाऱ्याचा पाऊस झाला। त्यामुळे काढणीला आलेला उन्हाळ कांदा, लेट गहू व मका पिकांचे तसेच हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या या लहरीपणामुळे हिरावून घेतला आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे। एकीकडे देशात IPLचा व तालुक्यात YPLचा फेवर वाढलेला असताना शेतकरी मात्र आसमानी संकटाशी लढा देत आहे।